नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आजच्या आपल्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। पुढची स्लाइड माताजी। सर्वप्रथम श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया। त्यानंतर श्रील प्रभुपाद ज्यांनी गीता यथारूप लिहिली आहे त्याचा अभ्यास करतो आहोत त्यांना प्रणाम करूया। नंतर हे नरसिंह महाराज आहेत त्यांनाही सर्वजण प्रणाम करूया। हिरण्यकशिपूची गोष्ट माहिती आहे सर्वांना। रोज सकाळी मंगल आरतीमध्ये नरसिंह महाराजांची पण आरती होते। पुढची स्लाइड माताजी। तर आजचा आपण अध्याय बघणार आहोत क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। तत्पूर्वी मी काही कथा सांगणार आहे भक्तांच्या। कालचा आपला अध्याय होता भक्ती योग। तर त्याच्या कथा ज्या अंबरीश राजाची कथा राहिली होती चित्रकेतू राजाची कथा राहिली होती त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। नंतर परीक्षित राजाची गोष्ट आणि कपिल मुनींची आपण आजच बघणार आहोत। तर अंबरीश राजा जो आहे तो ही सगळ्या भागवत महापुराणातल्या कथा आहेत। तर ते भगवान श्री विष्णूंचे खूप मोठे भक्त होते। तर ते नेहमी एकादशीचा उपवास करायचे आणि त्याचं पारणं द्वादशीला सूर्योदयापूर्वी ते पारणं त्याचं फेडलं जायचं। पण त्यावेळी काय झालं की दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसह त्यांना भेटायला आले। तर त्यांनी अंबरीश राजांनी त्यांना विनंती केली की मला असं पारणं फेडायला तुम्हीही या म्हणून। ते मग नदीवर स्नान करायला निघून गेले। तर इकडे सूर्योदय व्हायची वेळ जवळ आली तेव्हा राजाला समजे ना की आता काय करावं, कारण सूर्योदयापूर्वी द्वादशीचं पारणं हे फेडावं लागतं। मग त्याने ऋषींच्या काही सांगण्यांवरनं फक्त जल ग्रहण केलं आणि त्या दिवशीचं पारणं फेडलं आणि तो वाट पाहत बसला दुर्वास मुनी येण्याची। इतक्या दुर्वास मुनी तिथे आंघोळ आटपून आले, त्यांचं स्नानादी नित्यकर्म आटपून आले आणि त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं की राजाने असं असं जल ग्रहण करून पारणं फेडलेलं आहे। मग अशा वेळी ते अत्यंत क्रोधाविष्ट झाले आणि त्यांनी आपली जटेचा एक केस उपटला आणि त्याची कृत्या तयार केली आणि ती त्या अंबरीश राजावरती त्या कृत्येचा त्यांनी म्हणजे कृत्या त्यांच्यावरती फेकली। आणि मग त्याबरोबर लगेचच जे आपलं सुदर्शन चक्र आहे जे प्रत्येक भक्ताचं रक्षण करायला त्याच्या भोवती फिरत असतं, जे आपल्याला दिसत नाही त्या अदृश्य रूपात आहे, जे 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 काही भक्त आहेत त्यांचं ते रक्षण करत असतं। तर लगेच ते सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि ते दुर्वास ऋषींच्या मागे लागलं। आणि मग दुर्वास ऋषी सर्वत्र परत ते विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचले, पण ते म्हणाले मी काही करू शकत नाही, तू माझ्या भक्ताला शरण जा। मग ते अंबरीश राजाला त्यांनी येऊन विनंती केली आणि मग अंबरीश राजाने
मग त्यांना मग त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र पारणं फेडलं आणि मग अशा रीतीने त्यांनी एकत्र जेवण घेतलं. तर हे सांगण्याचा ह्या गोष्टींचा अर्थ काय असतो, की भक्तांचं रक्षण भगवान करायला नेहमी सज्ज असतात. त्यांचं सुदर्शन चक्र जे आहे ते नेहमी भक्ताच्या रक्षणासाठी सज्ज असतं. त्याचप्रमाणे चित्रकेतू राजाची कथा येते. तर हा जो चित्रकेतू राजा आहे त्याला 10 लाख बायका होत्या, पण गंमत अशी की त्या 10 लाख बायका असूनही त्याला एकही अपत्य नव्हतं. त्यामुळे राजा नेहमी दुःखी असे. त्याच्याकडे सगळं पूर्ण ऐश्वर्य होतं, त्याचा राज्यकारभार उत्तम चाललेला होता. तर त्याच्या चिंताग्रस्त अवस्थेकडे बघून नारद ऋषी त्याला भेटले आणि त्याला म्हणाले की राजा, लक्षात घे तुझ्या नशिबात पुत्र सौख्य नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नाही त्याच्या मागे तू पडू नकोस. तर अशा वेळी तरीही त्याला पटलं नाही. तर तो राजा म्हणला नाही मला हवंच आहे. मग शेवटी नारद ऋषींनी सांगितलं तुला मिळेल पण तो अल्प आयुचा असेल मुलगा, तर तुला चालणार आहे का? तर चित्रकेतू राजाला आनंद झाला की जी गोष्ट त्याच्या आतापर्यंत नशिबात नव्हती ती त्याला मिळतेय. मग तो म्हणाला हो चालेल, काही हरकत नाहीये, पण मला पुत्र सौख्य तर हवंच आहे. मग अशा वेळी मग पुत्रकामेष्टी यज्ञ केला गेला आणि मग नारदांच्या कृपेवरून आणि मग त्या चित्रकेतू राजाच्या जी प्रमुख राणी होती तिला एक पुत्रप्राप्ती झाली. पण बाकीच्या ज्या बायका होत्या त्यांना हे तिचं सुख पाहवलं नाही. आणि मग अशा वेळी त्यांनी काही कालानंतर छोटे बाळ थोडं मोठं झालं त्याच्यावर विषप्रयोग केला. आणि अशा रीतीने राजाला प्रचंड दुःख सहन करावं लागलं. आणि त्यावेळी तो दुःखात बुडाला. तर तिथे नारद मुनी पुन्हा आले, म्हणाले अरे राजा हे काय, तू आधी रडतोयस आताही रडतोयस, म्हणजे काय चाललं काय तुझं? तुला मी ऑलरेडी कल्पना दिली होती की हे असं घडणार आहे, तो अल्पायू असणार आहे. त्यामुळे तू लक्षात घे ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धात असतात तेवढ्याच फक्त आपल्याला त्याचाच फक्त भोग आपल्याला घ्यायला मिळतो, हे तू लक्षात घे. आणि ते ज्ञान आध्यात्मिक ज्ञान त्याला दिलं. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की बघ, तुला इतकं वाटतंय ना की हा मुलासाठी तू शोक करतोय, तर मी तुला त्याला भेटवतो. म्हणून ते त्याला घेऊन त्या परलोकामध्ये गेले. तिथे तो मुलगा खेळत होता. तर राजा त्याच्या समोर गेल्यानंतर आता तेव्हा तो छोटासाच होता, बाळच होता ते, पण आता तो जीवात्म्याच्या स्वरूपात तिथे होता. तर राजाला पाहून त्याने ओळखलंच नाही. तो म्हणाला कोण तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. तर राजा म्हणाला मी तुझा पिता आहे. ते तुम्हाला कोण पिता, माझ्या देहाचे अनेक पिता होऊन गेलेले आहेत, तर मी काही तुम्हाला ओळखत नाही. तर त्यांनी त्याचे डोळे उघडले, बघ तो तुला ओळखतही नाहीये, त्याचा तो गत जन्म आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तू कोणाचा शोक करतोयस, त्यापेक्षा तुझा जो राज्य कारभार आहे, जे तुझं कर्म आहे, जे तुझं धर्म आहे, त्याचं तू पालन कर, प्रजेची काळजी आपल्या पुत्राप्रमाणे घे. तर अशा रीतीने मग त्यांनी त्याला ज्ञान दिलं की 4 तऱ्हेचे मुलं असतात जे आपल्या ऋणानुबंधाने आपल्या घरामध्ये येतात. पहिले म्हणजे आपल्याला काही देणेकरी असतात, ते येतात, ते खूप आई वडिलांची सेवा करतात. दुसरे घेणेकरी असतात, ते नेहमी आपल्या आई वडिलांकडनं काहीतरी घेत असतात. एक असतो तिसरा तो शत्रू. शत्रू पण त्याचे पण ऋणानुबंध अत्यंत गडद असतात, त्यामुळे तो पुत्र रूपाने येऊन खूप त्रास देतो. आणि चौथा असतो तो अत्यंत अलिप्त असा जो जीवात्मा असतो, त्यामुळे तो काही चांगलंही करत नाही आणि काही वाईटही करत नाही. वेळ वेळ आली की तो निघून जातो आई वडिलांना सोडून. तर अशा रीतीने हे जे जीवात्म्यांची ऋण फेडण्यासाठी ते पोटी येत असतात. म्हणून त्यासाठी दुःख करायची काही गरजच नाहीये. तर ही चित्रकेतू राजाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबरच मी आता या गोष्टी कालच्या ह्याच्यामध्ये जो विषय झाला आपला त्याच्यात त्या राहिल्या म्हणून मी आता त्या सांगते. तर आजचा आपण अध्याय पाहूया आणि त्याच्यातही गोष्टी येणार आहेत. बिल्वमंगल ठाकूरांची गोष्ट आहे. तर ती भया भक्तांच्या गोष्ट आहे, भक्तोत्तमाच्या गोष्टी आहेत. बघा याच्यातनं आपल्याला ना काहीतरी ज्ञान मिळतं, आपल्याला काहीतरी समजतं. कारण नुसतं जर कोरडं नुसतं सांगितलं तर त्या गोष्टी आपल्याला तेवढ्या पचनी पडत नाहीत किंवा लगेच समजूनही येत नाहीत. पण जेव्हा त्या गोष्टी रूपात सांगितल्या जातात किंवा त्यातला जो मतितार्थ आहे किंवा त्यातला जो अर्थ लपलेला आहे किंवा त्यातनं आपल्याला जे घ्यायचंय, तर ते आपल्याला पटकन समजतं आणि ते आपण कधीच विसरत नाही. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीच्या रूपांमध्ये हे संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान पूर्णपणे पसरलेलं आहे. सगळ्या भागवत महापुराणामध्ये रूपकाच्या मार्फत ही ज्ञानप्राप्ती घेतो आपण, गोष्टीच्या रूपामध्ये करून घेतो. म्हणून या गोष्टींना खूप महत्व आहे. तर जिथे जिथे तो विषय येतो तिथे तिथे ते सांगितल्या जातात. पण भगवद्गीता महत्वाची आहे, त्याच्यामुळे थोडं मला एकच मिनिट वेळ द्या, मी जरा माझा चष्मा घेऊन येते, माझा अक्षर खूप लहान आहे. 2 मिनिटं थांबा, मी येते.
हरे कृष्ण सर्वांना. हा तर आजचा आपला अध्याय आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. आता इथे सर्वांना असं वाटेल की भक्ती तर झाली, 6 अध्याय आपण भक्तीचे पाहिले, मग आता उरलं काय आहे? भक्ती तर सर्वोच्च आणि परमोच्च अशी गोष्ट आहे, भगवंतांची भक्ती करणं. भक्ती म्हणजे काय? भगवंतांचं भजन करणं. आता हे जे भगवंतांचं भजन आहे ते तुम्हाला जे आवडतं त्या रूपात तुम्ही करू शकता. तुम्ही त्यांचं स्मरण करू शकता किंवा त्यांचं कीर्तन करू शकता किंवा त्यांच्याबद्दल श्रवण करू शकता. त्यानंतर त्यांचं पादसंवाहन, त्यांच्या अर्चा विग्रहाच्या पायावर वाहिलेल्या फुलांचा सुवास घेऊ शकतो, त्यांच्या पायावर फुलं वाहू शकतो. त्यानंतर येतं सतत वंदन करणं, त्यांना भगवंतांना वंदन, नतमस्तक होणं त्यांच्या पुढे, आदराने नतमस्तक होणं. आणि त्यानंतर त्यांची विविध पद्धतीने केलेली पूजा अर्चा. तर पंचोपचार आहे, षोडशोपचार आहेत, 64 उपचार सुद्धा केले जातात. तर आपल्या घरी कोणी अतिथी आला तर त्याला आपण कसं त्याचं स्वागत करू, कसं त्याला प्रत्येक एक एक गोष्ट देऊ, तसा विचार करायचा आणि तशा रीतीने मनाने कल्पायचे की प्रत्यक्ष भगवंत आपल्याकडे आलेले आहेत. मग आपण त्यांची कशी सेवा करू, त्यांचा आदर सत्कार कसा करू, तशी प्रत्येक गोष्ट आपण त्यांना अगदी सुगंधी तेल पासून अशा रीतीने अनंत उपचार केले जातात. 64 उपचार आहेत. आणि हे सगळं आपले प्रेमाची देवाणघेवाण आहे. आपली जी आदराची त्यांची भावना आहे ती दाखवण्याची पद्धत आहे. तर याला अर्चन असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर येतं सख्य भक्ती, की भगवंत आपले मित्र आहेत. मित्राशिवाय कोणी इतका जवळचं कोणी असत नाही, त्याला आपण सर्व काही सांगतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपल्याला माहितीये की तो आपला हितचिंतक आहे, त्याला आपलं चांगलंच व्हायला हवंय आणि तो आपल्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करतो आणि आपलं मन आपण त्याच्याकडे मोकळं करू शकतो. तर असा आपला मित्र असतो. तर तशी सख्य भक्ती भगवंतांबरोबर केली जाते. आणि तुम्ही जसा संबंध प्रस्थापित करता तसा संबंध भगवंत प्रस्थापित करतात. आणि याच्या अनेक सत्य घटना आहेत. असं नाहीये की या फक्त पुराणातल्या गोष्टी आहेत किंवा या फक्त सांगीवांगीच्या गोष्टी आहेत, नुसत्या सांगण्याच्या कथा आहेत, बोलण्याच्या गोष्टी आहेत, असं बिलकुल नाहीये. वेगवेगळ्या संत महात्म्यांचे जर आपण पाहिलं किंवा वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या गोष्टी पाहिल्या तर भगवंतांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. योग्य वेळ आली की ते आपल्या सर्वांना होणार आहे, याची खात्री बाळगायची, विश्वास बाळगायचा की हे सगळं ज्ञान आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी सांगितलं जातंय आणि म्हणून याला महत्व आहे. तर आता एवढे मधले 6 अध्याय झाले भक्ती योगाचे, आता शेवटचे 6 अध्याय हे ज्ञानयोगाचे. जगताचं ज्ञान दिलं जाते. तर हे ज्ञान एखाद्या प्रमाणित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडूनच घ्यायचंय. कारण हे ज्ञान खूप कठीण आहे. शेवटच्या 6 अध्यायाचं ज्ञान खूप कठीण आहे समजून घ्यायला. म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपं आहे. तर अशा रीतीने हे जे शेवटच्या 6 अध्यायाचा पहिला जो क्षेत्रज्ञ विभाग योग आहे त्याच्यापासून ज्ञानयोगाला सुरुवात होते. तर आता प्रश्न इथे आता मी म्हटलं की काय गरज आहे भक्ती योगानंतर आता हे सगळं ज्ञान देण्याची. तर त्याचं कारण आता आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. बघा, आपल्याला भक्ती करायची आहे पण आपल्याला भौतिक जगाचं आकर्षण पण आहे, आपल्याला रोजचा व्यवहारही करायचा आहे, कुटुंबासाठी कर्म करायची आहेत, रोजचा आपल्याला जे काही आपण दैनंदिन कर्म आहे तीही करायची आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये मन आपलं दोलायमान होतंय. म्हणजे कधी वाटतंय की भक्ती महत्वाची आहे, कधी वाटतं की संसार महत्वाचा आहे. तर असं जे आपल्या मनाची रस्तिकेत चालली आहे, ओढाताण चाललेली आहे, कारण आपल्याला अजून बाह्य जगताचं आकर्षण नाहीसं झालेलं नाहीये. आणि म्हणून या मायेच्या प्रभावातून वाचण्यासाठी, कारण हे जग जर आपण पाहिलं तर सापशिडी सारखं आहे. पदोपदी धोके आहेत तिथे, पदोपदी सापाच्या तोंडातून आपल्याला खालती पतन होऊ शकतं. तर त्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला की अष्टांग योग महत्वाचा आहे, पण अष्टांग योग जर भगवंतांशी जोडला गेला नाही तर तोही फुकट आहे. जी धारणा ध्यान समाधी आहे. कारण तुम्ही जर आपण बघितलं की विश्वामित्र ऋषी जे आहेत ते अष्टांग योगी होते. त्यांनी 1000 वर्ष तप केलं तरीही त्यांचं 3 वेळा पतन झालेलं आहे, एवढ्या मोठ्या ऋषींचं. मग आपल्यासारख्या सामान्य लोकांची काय अवस्था, त्यांच्यासमोर काय हे करते. आणि म्हणून हा अध्याय जो आहे ना तो मनातल्या वासनेचं बीज दूर करतो. नुसतं भक्तीचं बीज अंकुरून चालणार नाही, भक्तीची लता विकसित होऊन चालणार नाही, तर वासनेची बीज नाहीशी व्हायला पाहिजे. कारण जेव्हा विश्वामित्र जे आहेत तर त्यांनी त्रिशंकू नावाचा राजा आहे त्याला सदैव स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर दुसऱ्या वेळी मेनका जी आहे, इंद्राने विश्वामित्रांना तपभ्रष्ट करण्यासाठी, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट की मेनकेला पाठवलं होतं आणि मग तिला शकुंतलेचा त्यानंतर जन्म झाला. आणि त्यानंतर रंभेला इंद्राने पाठवलं तर त्या विश्वामित्रांनी तिचं दगडात रूपांतर केलं आणि त्यानंतर त्यांचं तपोबल नष्ट झालं. हे 3 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की जेव्हा त्यांचं पतन झालं. तर मग अशा वेळी आपल्यासारख्या जीवात्म्यांची काय गोष्ट आहे. आणि म्हणून हे शेवटचे 6 अध्याय आपल्याला जागर राहायला,
मदत करतात, आपल्याला सावध राहायला मदत करतात, आपलं डोकं ताळ्यावर ठेवायला मदत करतात, आपल्यातली जी वासनेची बीज आहे ती कशी नाहीशी होतील याच्यासाठी ज्ञान प्रदान करतात. म्हणून या 6 अध्यायांना खूप महत्व आहे. तर आता हे सगळं कशासाठी आवश्यक आहे? तर या मायेपासून अलिप्त राहण्यासाठी. आता एक विचार करा, आपल्यावर कोणतरी एक चादरीचं आवरण टाकलेलं आहे, तर आपल्याला बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय समजणारच नाहीये आणि आतमध्ये आपण त्या अंधारात चाचपडत राहू. तशीच अवस्था आपली आहे. ही जी चादर आहे आपल्या भोवती पसरलेली, आपल्या भोवतीचं आवरण, ते दिसत नाहीये आपल्याला, पण तरीही त्याने आपल्या भोवती आवरण टाकलेलं आहे. त्यामुळे आपण या जगामध्ये चाचपडत चाललेलो आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी जशा नाहीत तशा दिसतायत आणि त्या जर खरं ज्ञान व्हायला हवं तर ज्ञानप्राप्ती होणं आवश्यक आहे आणि ही दिव्य दृष्टी मिळायला पाहिजे जी भगवद्गीता प्रदान करते. म्हणून या भौतिक जगातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी, मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णांवर आसक्त होण्यासाठी, अशा या 3 गोष्टींसाठी या ज्ञानयोगाचा अध्याय आलेला आहे. आता तुम्ही विचार करा, एखादा डोंगर आहे. आता डोंगरावरती आपण बघितलं की असे बोडके कितीतरी डोंगर असे मातीने भरलेले असतात. पण जेव्हा पावसाचा पहिला थेंब पडतो आणि मग पावसाची धार पडली की थोड्या दिवसानंतर पूर्ण हिरवळीने ते डोंगर भरून जातात. तुम्ही जर बघितलं तर ती गवताची बीज त्याच्यामध्ये असतात त्या मातीमध्ये. पावसाचं पाणी पडलं की लगेच अंकुरित होतात आणि अख्खेच्या अख्खे डोंगर हिरवेगार होतात. पण हे बीज आधी जर तुम्ही पाहिलं तर ते बीज दिसून येत नाही. तसंच आपल्या प्रत्येकाच्या चित्तामध्ये या इच्छांचं, वासनांचं, आसक्तीचं बीज हे सूक्ष्म रूपामध्ये दडलेलं आहे आणि ते जोपर्यंत नाहीसं होणार नाही तोपर्यंत खऱ्या भक्तीला सुरुवात होणार नाही. आणि याच्यासाठी म्हणून या आता 6 अध्यायांचं महत्व आहे. हे महत्व जर पटलं नाही तर आपण अभ्यास करायला प्रवृत्त होऊ शकत नाही. म्हणून मी समजावून सांगते. पुढची स्लाइड माताजी. हे मी वाचून दाखवते. जर भक्ती ही अंतिम परिणिती असेल तर शेवटच्या अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. पहिले 6 अध्याय कर्माद्वारे भक्ती कशी करायची यावर चर्चा करतात. शेवटचे 6 अध्याय ज्ञानाद्वारे भक्ती कशी करायची याचं वर्णन करतात. मधले 6 अध्याय तर भक्तीचीच चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की जे त्यांच्या भक्तिमय सेवेत संलग्न होतात त्यांचा ते जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित, बघा त्वरित म्हणजे लगेच, ते वेळ नाही काळ नाही, त्या तक म्हणजे तत्क्षणी, तत्काळ, अशा वेळी त्याचा उद्धार करतात, म्हणजे त्याला मुक्त करतात, त्याची सुटका करतात. बघा या अदृश्य बेड्या आपल्या प्रत्येकाला आहे. आपण अडकलेले आहोत. आपल्या मनाविरुद्ध आपल्याला जन्म घ्यावे लागतायत. याच्यामध्ये पुढच्या जन्म कुठला मिळणार आहे ते सांगू शकत नाही. पण जर भक्ती करत असू तर उत्तमच जन्म प्राप्त होतो. त्याला योग भ्रष्ट पुरुष असं म्हणतात. आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे पुढचा जन्म पशुचा, पक्ष्याचा, वृक्षाचा, दगडाचा, कोणाचाही मिळू शकतो. काहींना असा गैरसमज असतो की एकदा मनुष्य जन्म मिळाला की मग नंतर खालचे जन्म प्राप्त होत नाही. तर तसं नाहीये. तिर्यक गती प्राप्त होते. आपली अधोगती होऊ शकते आणि यासाठी सावध राहायला हवं. जोपर्यंत ज्ञान नाहीये, जोपर्यंत आपण आरामात आहोत, आपण या घोर निद्रेत घोरत पडलेले आहोत, तोपर्यंत हरकत नाही, कारण आपल्याला सगळं बाह्य जगत खरं वाटतंय. पण आता जेव्हा आपल्याला समजायला लागलंय, जेव्हा भगवद्गीता कळायला लागलीये, तेव्हा जर असं वागलं, तेव्हा जर ज्ञान झाल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक क्षणी सावध राहायला पाहिजे. कारण पुढचा जन्म, बघा असा एखादा जन्म जरी मधून आला कुठला तरी वेगळा, तर कित्येक वर्ष आपला कित्येक काळ फुकट जाईल. म्हणून आता संधी मिळाली आहे, तिचं सोनं केलं पाहिजे. म्हणून हा जे मानव देह आहे तो अत्यंत दुर्लभ सांगितलेला आहे. आणि म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून, बघा जोपर्यंत देहाशी संबंधित आहोत तोपर्यंत भौतिकता येणार आहे. आध्यात्मिकता, आध्यात्मिकता म्हणजे काय? तर आपल्याला आत्म्याकडे प्रवास करायचा आहे, आपल्याला अंतर्मुख व्हायचंय, आपल्याला आतमध्ये वळायचंय. तुम्ही डोळे मिटून शांत बसलात की तुम्ही आपोआपच अंतर्मुख व्हायला लागता आणि अंतर्मुख होता होता त्या आत्म्याची जाणीव व्हायला लागते. आणि या गोष्टी म्हणायला खूप सोप्या आहेत. असं वाटतं की अरे काय, हे तर माहिती आहे, हे तर सोपं आहे, हे तर मला आत्म्याचं ज्ञान तर मला आधीपासूनच होतं. पण तसं नाहीये. हे ज्ञान असणं आणि ते जिरणं आणि रुजणं आणि परिपक्व होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी आत्मा आहे हे प्रत्येक क्षणी मनामध्ये राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट होणं म्हणजे आयुष्याची परमावधी आहे. आयुष्याची इति कर्तव्यता आहे, कृतार्थता आहे. आयुष्य कृतार्थ होऊन जाईल जेव्हा आत्म्याचं ज्ञान राहील, परमात्म्याचं ज्ञान प्रत्येक क्षणी राहील. आणि म्हणून या ज्ञानाचा उपयोग या भौतिक मायेपासून अलिप्त राहण्यासाठी, बघा सगळे कर्म करतोय, संसार उत्तम करतोय, प्रत्येक गोष्ट अगदी असं वाटतं की अरे हा तर संसारी मनुष्य आहे,
किती उत्तम संसार करतोय, पण प्रत्यक्षात ती भगवंताची सेवा चाललेली आहे. तो आतमधून अलिप्त आहे. त्याला माहिती आहे की माझं प्रत्येक कर्म हे त्यांच्यासाठी आहे. जे काही माझ्या आयुष्यात घडणार आहे ते उत्तमच घडणार आहे आणि माझ्या चांगल्यासाठीच घडणार आहे. भले मला आता त्याचं वाटत असेल की ते चांगलं नाहीये, पण कालांतराने त्याचे चांगलेच परिणाम होणार आहे. असा जेव्हा भगवंतांवर विश्वास बसतो आणि तो विश्वास अढळपणाने राहतो, तेव्हा आपोआपच आपली जी आध्यात्मिक उन्नती भराभर व्हायला लागते. आणि अशावेळी कृष्णांना जोडून घेण्यासाठी म्हणजे भगवान श्रीकृष्ण कोटीच्या कोटी ब्रह्मांडाचे सम्राट. बघा, जे कारणोदकशाही विष्णू आहेत, ज्यांच्या पूर्ण रोमकुपामध्ये ब्रह्मांड आहे, आपण एका ब्रह्मांडात राहतोय, ते किती प्रचंड आहे. पृथ्वीतल किती प्रचंड आहे. सप्त पाताल आहेत खाली, वरती 6 लोक आहेत, असे 14 लोक आहेत एका ब्रह्मांडात. प्रत्येक ब्रह्मांडात 14 भुवन आहेत, 14 लोक आहेत. म्हणजे विचार करा, अशी कोटीच्या कोटी ब्रह्मांडात किती लोक असतील, किती लोक अस्तित्वात आहेत. आणि असं जे चाललेलं आहे संपूर्ण जगताचा हे सगळा कारभार, तर अशा त्या कोटीच्या कोटी ब्रह्मांडाच्या मालकाशी, त्यांच्या त्या स्वामीशी आपण बोलतोय. त्या स्वामीशी आपला योग साधला जातोय. त्या स्वामीशी आपला संबंध प्रस्थापित होतोय. ही छोटी गोष्ट नाहीये बिलकुल. जोपर्यंत हे महत्व कळलं पाहिजे आपल्याला की किती मोठी गोष्ट आहे ही प्राप्त होणं. त्यामुळे ज्ञानाची जोड जेव्हा भक्तीला मिळते तेव्हा शीघ्र प्रगती होते. आपल्या प्रत्येकाला घाई लागलेली असते की काही केलं ना, कुठली उपासना, स्तोत्र म्हटलं, कवच म्हटलं, की मला काय फायदा होतोय, मला काय, माझी उन्नती झाली, मला काय मिळालं. आपण सतत त्याचा मनामध्ये आपण सतत त्याची विचार करून प्रत्येक गोष्टीतनं आपण निष्कर्ष काढत असतो. आणि आपल्याला घाई आहे की माझी आध्यात्मिक प्रगती भराभर व्हायला पाहिजे, मला सगळं काही प्राप्त करून घ्यायचंय. पण ती आध्यात्मिक प्रगती कशा पद्धतीने होणार, त्यासाठी कसं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, भगवद्गीतेचा अभ्यास का केला पाहिजे, भागवत महापुराणाचा अभ्यास का केला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपली आध्यात्मिक प्रगती भराभर व्हावी म्हणून एका जन्मामध्येच सर्व पूर्ण होऊन जायला पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. अर्जुनाचे 6 प्रश्न आहेत. अर्जुनाने 6 प्रश्न विचारलेले आहेत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान यांचं वर्णन. बघा, जर तुम्ही आपण घराच्या बाहेर पडलो किंवा घरातही असू, काही हरकत नाही, जिथे कुठे असू, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर काय दिसतं, तर आपल्याला दिसतं की असंख्य देह आहेत आणि त्याच्यात राहणारे असंख्य जीवात्मे आहेत. आणि त्यांचं भान आपल्याला आतापर्यंत झालेलंच नव्हतं. पण जेव्हा भगवद्गीता आपण शिकली, आपण ती जाणून घेतली, घराच्या बाहेर पाऊल टाकल्यावरती आपल्या आजूबाजूला असलेल्या आत्म्याची जाणीव व्हायला लागते. बाहेरची शरीरं आहेत ना, ती दिसेनाशी व्हायला लागतात. मग कोणी इथे पशु राहत नाही, पक्षी राहत नाही, दगड राहत नाही, माणूस राहत नाही, निर्जीव वस्तू राहत नाही. त्यातला आत्मा दिसायला लागतो, आत्मा कळायला लागतो, परमात्म्याचं ज्ञान व्हायला लागतं. आणि म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, ज्याने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक जाणला, देह आणि आत्मा यातला फरक जाणला. बघा, क्षेत्र म्हणजे कार्यक्षेत्र. जर आपल्याला देह नसेल तर आपण कर्म करूच शकणार नाही, आपण कुठे वावरूच शकणार नाही. आणि हे कर्म करण्यासाठी देह हे साधन आहे. आणि देह हे जे साधन म्हणजे आपलं कार्यक्षेत्र आहे, त्यात राहून आपण काम करतोय. आणि म्हणून क्षेत्र म्हणजे कार्यक्षेत्र, म्हणजे जणू काही आपण ऑफिसमध्ये जाऊन कसं काम करतो किंवा एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करतो, तर शेत हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. ऑफिस हे ऑफिसात जाणाऱ्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र आहे. तसं आपल्या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र आपलं शरीर आहे. त्या शरीरामध्ये राहून आपण कार्य करतोय, ते आपलं साधन आहे. म्हणून क्षेत्र आणि त्यात राहणारा, ज्ञ म्हणजे जाणणारा. आता आपलं डोकं दुखलं, माझं डोकं दुखलं, तर ते मलाच कळणार आहे. तर म्हणजे घरातल्या व्यक्तींनाही समजणार नाही की माझं डोकं दुखतंय. कारण माझ्या क्षेत्राची जाणीव, माझ्या क्षेत्राचं ज्ञान फक्त आणि फक्त मलाच होतंय. आणि माझ्या बरोबर माझ्या हृदयात राहणाऱ्या त्या परमात्म्याला होतंय. म्हणून परमात्म्याला सर्वज्ञ म्हटलंय, कारण तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यामुळे प्रत्येकाला खूप दुखतं, खुपतं, काय घडतं ते त्यांना संपूर्ण कळतं. पण आपल्याला कळू शकत नाही, आपल्याला फक्त आपल्या शरीराबद्दल कळतं. माझं डोकं दुखलेलं मलाच कळतं. दुसऱ्याचं डोकं दुखलेलं त्याने सांगितल्याशिवाय कळणार नाही. जोपर्यंत त्याने पोट दाबून धरलंय किंवा डोकं धरून बसलाय, माझं डोकं दुखतंय असं जोपर्यंत तो सांगत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्या डोकेदुखीची कल्पना येऊ शकत नाही. कारण आपण फक्त आणि फक्त आपल्या शरीराबद्दल जाणतो. म्हणून ज्ञ म्हणजे जाणणारा, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराबद्दल जाणणारा कोण आहे, तर आत्मा म्हणजे आपणच. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग याच्यातला फरक हे जाणून भगवंतांची योग साधणं. आणि यांच्याशिवाय जगामध्ये दुसरं
काहीच नाहीये. आता हे क्षेत्रज्ञ दोन आहेत, एक आहे आत्मा आणि एक आहे परमात्मा. आणि अशा रीतीने या अध्यायाला खूप महत्व आहे. कारण जोपर्यंत आपण क्षेत्रज्ञ आत्मा देह याच्यातला फरक जाणत नाही, विभाग जाणत नाही, तोपर्यंत भगवंतांशी संपूर्ण योग साधला जाणार नाही. आपण सतत त्या देह भावनेवर राहू, सतत त्या क्षेत्र भावनेवर राहू, सतत आपल्याला वाटायला लागेल की देह म्हणजेच मी आहे. आणि अशा रीतीने हा अध्याय आहे. आणि पुढे ज्ञान प्राप्त करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. ज्ञेय म्हणजे ज्ञानाचे ध्येय. आता आपण माहिती गोळा करतो एखाद्या गोष्टीची. आता आपण एखादी व्यावसायिक शिक्षण घेतो, लॉचं घेतो, मेडिसिनचं घेतो. तर ध्येय काय असतं? लोकांना बरं कळणं. लॉ मध्ये काय ध्येय असतं? की लोकांच्या केसेस लढणं आणि त्यांना विजय मिळवून देणं. म्हणजे त्यांना त्या केसमध्ये ते जिंकले पाहिजेत. म्हणजे त्याच्यासाठी केलं जातं. तर तसंच ध्येय किंवा ज्ञेय आणि जाणून घेण्याची गोष्ट काय? आपण कशासाठी भगवद्गीता वाचतोय? कशासाठी भागवत महापुराण वाचतोय? तर आपल्याला स्वतःबद्दल जाणून घ्यायचंय. आणि त्याच्याबरोबरच त्या परमात्म्याबद्दलही जाणून घ्यायचंय, ज्याच्यापासून आपण निर्माण झालेले आहोत. आणि म्हणून आपलं ज्ञेय काय आहे, ध्येय काय आहे? तर स्वतः आणि तो परमात्मा, आत्मा आणि तो परमात्मा. आणि म्हणून प्रकृती, पुरुष आणि त्यांचा संयोग, आपल्या आजूबाजूला फक्त देह आणि आत्मा यांचा संयोग झालेला आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, भिन्न भिन्न योनींमधले भिन्न भिन्न देह आणि त्याच्यामध्ये राहणारा तो जीवात्मा. आणि मग ज्ञानाची दृष्टी बघा, नुसतं ज्ञान प्राप्त होत नाही, तर त्याने आपला अंधकार दूर होतो, अज्ञान रूपी अंधकार. मग आतापर्यंत जे वाटत होतं खरं, ते त्याचं खरं स्वरूप माहिती होतं. आणि मग आपण ज्ञानी होऊन जातो. अनेक गोष्टींची उत्तरं मिळायला लागतात, अनेक गोष्टींची उकल होते. आणि पुढची स्लाइड माताजी. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मला प्रकृती, ज्या निसर्गात आपण राहतो ती प्रकृती आहे. पुरुष या शब्दाचा अर्थ पुरुष आणि स्त्री असा लिंगानुसार नाहीये. पुरुष या संस्कृत शब्दाचा अर्थ पुरी शरीरे वसती इति पुरुष, हा म्हणजे पुरी नामक नगरामध्ये जो राहतो, म्हणजे देहामध्ये जो राहतो तो पुरुष म्हणजे जीवात्मा. इथे जीवात्मा हा पुरुष किंवा स्त्री असं काहीही असत नाही. त्यामुळे पुरुष म्हणजे पुरी शरीरे वसती इति पुरुष. त्यानंतर क्षेत्र म्हणजे कार्यक्षेत्र, म्हणजे आपलं शरीर, ज्यात राहून आपण कार्य करतो, ज्यात राहून आपण कर्म करतो. क्षेत्रज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा, आपल्या देहाला जाणणारा, म्हणजे आपणच आपल्या देहाला जाणतो. आपण आणि आपल्या हृदयात राहणारा परमात्मा. आणि ज्ञान आणि ज्ञेय, आपण बघा जन्माला आल्यापासून अगदी छोटं बाळ तुम्ही बघितलं तर ते इकडे तिकडे बघून छोटी छोटी माहिती गोळा करत असतं. माझ्या बाजूला काय चाललंय, कोण बोलतंय, कुठले आवाज येत आहेत, असं हळूहळू ते ज्ञान आपल्या डोळ्यांनी पाहतं, कानांनी ऐकतं. आणि अशा रीतीने जन्मापासून या ज्ञानप्राप्तीला सुरुवात होते. आणि हे जे ज्ञान आहे म्हणजे माहिती आपण गोळा करत असतो जन्माला आल्यापासून. आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती गोळा करतो, आजूबाजूच्या गोष्टी वेगवेगळ्या. आतापर्यंत आपण कोर्सेस केले, वेगवेगळे अभ्यासक्रम केले, तर ही सगळी माहिती गोळा केली आपण. हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्ञान काही वेगळं नाहीये. जन्माला आल्यापासून चाललेलीच आहे ती प्रोसेस. जन्माला आल्यापासून ही चाललेलीच आहे प्रक्रिया. आपण सतत ज्ञान गोळा करतोय, सतत ज्ञान गोळा करतोय. आणि हे ज्ञान आपण जगाचं गोळा करतोय, ज्याच्यात आपण राहतो आहोत. पण आता आपण स्वतःबद्दल जाणतोय, जे आपलं खरं रूप आहे. हे जे आत्मज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. बाह्य जगाचं ज्ञान त्यानंतर येतं. आणि म्हणून हे कौंतेया, या भगवान म्हणाले की या शरीराला क्षेत्र म्हटलंय. आणि जो या शरीराला जाणतो, ज्ञ म्हणजे जाणणारा, त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. पुढची स्लाइड. प्रकृती म्हणजे काय? तर प्रकृती ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. एक आहे अंतरंगा प्रकृती आणि एक आहे बहिरंगा प्रकृती. आणि जीवाना तटस्थ असं म्हटलेलं आहे. तर तटस्थ म्हणजे कुंपणावर बसले आहोत आपण. तर आपण दोन्ही प्रकृतीच्या संपर्कात येतो, बाह्य जगाच्या संपर्कात येतो किंवा बहिरंगा प्रकृतीच्या संपर्कात येतो. आणि जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा आपण अंतरंगा किंवा आध्यात्मिक शक्तीच्या संपर्कात येतो. त्यामुळे आपण बरोबर मधोमध आहोत. आपण कुठे झुकायचंय? बाह्य जगामध्ये आपण मोहित व्हायचंय की आपलं खरं स्वरूप जाणून घ्यायचंय, की बहिर्मुख व्हायचंय की अंतर्मुख व्हायचंय? तर याच्या ही जी प्रकृती आहे. नंतर पुरुष, मी आत्ताच म्हटलं की आत्मा आणि परमात्मा. त्यानंतर क्षेत्र म्हणजे आपला देह, शरीर. त्या शरीर या शब्दाचा अर्थ आहे शीर्यते तत् शरीरम, म्हणजे ज्याचा सतत क्षय होतो किंवा ज्याची सतत झीज होते त्याला शरीर असं म्हटलं जातं.
त्यानंतर येतो क्षेत्रज्ञ, म्हणजे क्षेत्राला जाणणारा आत्मा आणि परमात्मा. त्यानंतर ज्ञान, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातला फरक, देह आणि आत्मा यातला फरक. मी देह नाही, मी आत्मा आहे, हे जाणणं म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचं ज्ञान. आणि त्यानंतर नेयम, म्हणजे ज्ञानाचं ध्येय, तर परमात्म्याबद्दल जाणणं, स्वतःबद्दल जाणणं, जगताबद्दल जाणणं. तर हे सगळं ध्येय आहे, जाणून घेण्याची गोष्ट. पुढची स्लाइड माताजी. क्षेत्रज्ञ, बघा मी क्षेत्रज्ञ तुम्हाला मुद्दामून एवढं समजावून सांगितलं, कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यावरच सगळं अध्यात्म अवलंबून आहे. जेव्हा या आपल्याला संकल्पना नीट माहिती होतील, कारण गोष्टी माहिती नसतील, परिभाषा माहिती नसतील, शब्दांचे अर्थ खरे माहिती नसतील, तर विषय खूप कठीण होऊन जातो. काही समजतच नाही काय चाललंय, काय म्हणतायत, अरे काय क्षेत्र, काय क्षेत्रज्ञ, सगळं डोक्यावरून चाललंय. तो विषय कंटाळवाणा वाटतो आणि आपण सोडून देतो तो अभ्यास करायचा. म्हणून त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्याच्या परिभाषा जाणल्या पाहिजे, त्यातल्या प्रत्येक शब्दाचा सोपा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. हे भारत, सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे जाण. बघा, अनंत शरीर आहेत, अनंत देह आहेत, अनंत योनी आहेत, अनंत आवरण आहेत, आपल्या आजूबाजूला आवरणच आवरण आहे, देहच देह आहे, शरीरच शरीर आहे, क्षेत्रच क्षेत्र आहेत. पण त्याच्यामध्ये राहणारा जो क्षेत्रज्ञ आहे तोही मीच आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो चतुर्भुज परमात्मा आहे. हे शरीर आणि त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजेच ज्ञान. आतापर्यंत जे शाळेतून आपण शिकत आलो ते खरं ज्ञान नाहीये. खरं ज्ञान कुठलंय, तर क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्याचा क्षेत्रज्ञ, त्यात राहणारा आत्मा, यांच्यातल्या भिन्नत्व जाणणं. मी देह नाही. बघा, हे जेव्हा आपल्याला जेव्हा परिपक्व होतं हे ज्ञान, आणि ज्या क्षणी बघा देह म्हणजे मी ही जर जाणीव असेल, तर जेव्हा मृत्यूची वेळ येते, तेव्हा देह टाकण्याची वेळ येते, तेव्हा देह जाळून टाकण्याची वेळ येते, तेव्हा अतिशय यातना होतात. आपलं सतत आपली गती होतच नाही, मागे खेचले जातो, सतत त्या देहामध्ये अडकलेले राहतो. आणि ते जळताना देह पाहणं यासारख्या यातना नाहीत. आणि त्या यातनापासून सुटका करण्यासाठी जर देह मी नाही अशी जर भावना असेल, मनाची तयारी असेल, तर जेव्हा तो देह जायला जाईल तेव्हा काहीच वाटणार नाही. कारण देह मी नाहीच आहे ना. ही गोष्ट काढून टाकली, की वस्त्र मी जाळून टाकली, तर त्याने माझ्यावर काय परिणाम होणार आहे. पण ही जाणीव असणं, देह म्हणजे मी असणं, एवढं आयुष्यभर पकडून ठेवलेलं असतं, एवढे आसक्त झालेले असतो की देह म्हणजे मीच आहे, ही भावना एवढी रुजलेली असते की मग मरणाच्या वेळी अत्यंत यातना होता. म्हणून असंच म्हटलेलं आहे की अख्खं आयुष्य ही मरणाची तयारी आहे. खरं तर मरणाचा विषय पण काढायला घाबरतो आपण, पण खरं तर त्याची तयारी, त्याला सामोरं जाणं हसत हसत, आणि त्याचं खरं स्वरूप जाणणं, आणि या सगळ्या यातनेतनं सुटका होणं, भीतीतून सुटका होणं, चिंतेतून मुक्त होणं, ही किती मोठी गोष्ट आहे. आपण सर्वजण घाबरून आहोत त्या मृत्यूला, भीती वाटते आपल्याला प्रत्येक क्षणी, आणि त्या भीतीतून मुक्तता होणं. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याबद्दल जाणणं आवश्यक आहे. हे माझं मत आहे. बाजूला तुम्ही बघितलं तर जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था दाखवली आहे. तर जागृत अवस्थेमध्ये आपण बाह्य जगात व्यवहार करतो, ज्ञानेंद्रियांच्या मार्फत वेगवेगळ्या गोष्टी करतो, कर्मेंद्रियांच्या मार्फत कर्म करतो, आणि मनाने त्यांना आपण मनाच्या मार्फत जोडले जातो. जर मन असेल तरच ज्ञान होतं. म्हणून आपण म्हणतो ना, मन लावून जेवलं पाहिजे, मन लावून गोष्ट केली पाहिजे. आणि म्हणून हे मन आणि ही 10 इंद्रिय याने आपण बाह्य जगाचं ते ज्ञान घेतो, त्याला जागृत अवस्था म्हणतात. आत्मा आणि परमात्मा बघा दोघी जागे आहेत, आणि आपण बाह्य जगात बोलतोय, आपलं काम करतोय. नंतर जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा शरीर झोपी जातं, पण सूक्ष्म शरीर जागं असतं, मन जागं असतं. आणि मन आपल्या पटलावर आपल्याला स्वप्न दाखवतं, त्याला स्वप्नावस्था असं म्हणतात. तेव्हाही आत्मा परमात्मा जागे असतात. आणि नंतर जेव्हा मनही झोपी जातं तेव्हा सुषुप्ती अवस्था, तेव्हा मन नसतं, त्यामुळे आपण गाढ झोपेमध्ये जातो. आणि जेव्हा गाढ झोपेत जातो तेव्हा फक्त आत्म्याचं स्वरूप असतं. आणि आपण बघितलं की सकाळी गाढ झोप लागली की सकाळी आपण ताजेतवाने झालेलो असतो. कुठून येते शक्ती, कुठून येते ऊर्जा, कुठून येतो हा आनंद, किती तृप्त वाटतं उठल्यावर जेव्हा गाढ झोप लागते. त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात, कारण त्याच्यात मनही झोपलेलं असतं. पण मनही धावत असतं, त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणा येत असतो. जसं शरीराच्या कामाने होतं, तसं मनाच्या इकडे तिकडे धावण्याने सुद्धा आपण दमून जातो.
आणि जेव्हा मन झोपी जातं तेव्हा सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. हे बघा एक शेत आहे. तर शेतामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळी शेत आहेत आणि त्या प्रत्येक शेतामध्ये एक शेतकरी काम करतोय. तर त्या शेतकऱ्याला आपल्या शेताचं ज्ञान असतं. आपण काय लावलंय, कसं मातीचा कस आहे, किती पाणी आहे, कुठून पाणी फिरवलंय, किती झाड आहेत. पण प्रत्येक शेतकऱ्याला दुसऱ्याच्या शेताचं ज्ञान असेलच असं नाहीये. पण जर तुम्ही सूर्याला बघितलं वरच्या, तो एकाच वेळी परमात्म्याच्या रूपात आहे. तो सर्व संपूर्ण सगळ्या शेतांचं ज्ञान त्याला आहे. आणि म्हणून हे उपमा देण्यासाठी, समजण्यासाठी दिलंय, की आपल्याला कळावं की भगवंत आपल्या प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट जाणतात. बघा, पाप करायचं का कमी करतो आपण? तर एखादा चोर आहे, चोरी करतोय, जर त्याला कळलं की जो कोतवाल आहे किंवा जो पोलीस आहे तो आपल्यावर लक्ष ठेवू नये, मग तो चोर चोरी करायला धजेल का? तर नाही करणार चोरी. तर त्याच्याकडनं पापकर्म होणार नाही. जर आपल्या प्रत्येकाची खात्री पटली की परमात्मा प्रत्येक क्षणी आपल्याकडे साक्षी भावाने पाहतोय, तो प्रत्येक क्षणी हनुमंता उपद्रष्टा आहे, तो पाहतोय आणि अनुमती देतोय, तर आपोआपच आपल्याकडनं कर्म वाईट कमी होत जातील. आपोआपच आपण शुद्ध आणि आपल्यातले विकार कमी होत जाईल. प्रत्येक गोष्ट करताना विचार करू, कारण तो परमात्मा लक्ष ठेवून आहे, तो पाहतो आहे, याची जाणीव आपली हळूहळू दृढ तर व्हायला लागली की वाईट कर्म आपल्या हातून घडणारच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला घडणार नाही. बघा म्हणजे कशी जादू आहे, आपोआप घडणार आहे की तुम्हाला कळलंय की तो परमात्मा पाहतोय. पुढची स्लाइड म्हणताय. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केलेले आहे. बघा, आता जी आपल्याला अनुभूती आली, आता आपलं लेक्चर आहे, मी तुमच्याशी बोलतेय, मी तुम्हाला समजावून सांगते, जे मला समजलं ते मी तुम्हाला समजावते. तसंच आहे ना, हे जे ऋषी मुनी, जे असे जीवात्मे आहेत, महान आत्मे आहेत, की त्यांनी ऋषी म्हणजे दृश्य पश्य, त्यांनी हे सर्व प्रत्यक्ष पाहिलं, ते अनुभवलं. असे ऋषी आहेत आणि मुनी जे सतत मननामध्ये घडलेले आहेत, सतत त्या परमात्म्याचं चिंतन करतायत प्रति क्षणी, तेच ऋषी मुनी आहेत. आपणही ऋषी मुनी आहोत. जर आपण ते तत्वाचं दर्शन करू, आपल्याला साक्षात्कार होईल, आपण जेव्हा ते मनन करत राहू, तेव्हा ऋषीमुनी म्हणजे काय, डोक्याला जटा असलेले, रुद्राक्षाच्या माळा गुंडाळलेले, भस्माचे पट्टे लावलेले, नंतर व्याघ्र चर्म धारण केले असे नव्हे. ते आपल्या मनातल्या कल्पना आहेत, ते पुराणातल्या गोष्टी आहेत. ऋषीमुनी म्हणजे आपल्यासारखीच जीवात्मे आहेत, ज्यांनी हे तत्व पाहिलंय, ज्यांनी याचं सतत मनन केलंय. म्हणून त्यांना ऋषीमुनी असं म्हणतात. तर पूर्वी जेव्हा त्यांनी हा सगळा अनुभव घेतला, मग अनुभव घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, की हे ज्ञान विविध वैदिक ग्रंथामध्ये, जे वेदाशी संबंधित ज्ञान आहे, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करून ठेवलं. मग आपण जेव्हा अनुभव घेतो आणि आपण हे ज्ञान वाचतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते, अरे हा तर माझाच अनुभव आहे, अरे हे तर मी आता अनुभवते ते हेच ज्ञान आहे. मग विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. तर वेदांत सूत्र, वेदाचा अंत होतो कशात, तर ब्रह्मसूत्राला वेदांत सूत्र असं म्हटलं. तर वेदव्यासाने लिहिलेली आहेत वेदांत सूत्र, आणि त्याच्यावरच भागवत महापुराण अवलंबलेले आहे. बघा, वेदव्यास मुनी लिहितायत, तुमच्या समोर चित्र आहे. आणि एक त्यांनी जेव्हा महाभारत लिहिलं तेव्हा त्यांना गणेशानेही मदत केली होती, दोन्ही हाताने ते लिहित होते. स्लाइड माताजी. म्हणूनच मार्गदर्शकाची गरज आहे. बघा, ब्रह्मसाक्षात्काराच्या 5 अवस्था सांगतात आहेत. आपले 5 स्तर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने आता आतमध्ये एखाद्या पुरुषाने बनियान घातलाय, त्याच्यावरती शर्ट घातलाय, त्याच्यावरती एक कोट घातलाय, त्याच्यावरती एक शाल गुंडाळली आहे आणि त्याच्यावरती काहीतरी ब्लँकेट घेतलेलं आहे म्हणा किंवा काहीतरी घेतलेलं आहे. म्हणजे वेगवेगळी आवरण आहेत. आतमध्ये तो पुरुष एकच आहे, पण त्याच्यावरती 5 आवरण आहेत. तर एक एक आवरण जसं आपण काढून ठेवू, तसं एकेका कोशातून मुक्त होऊ. याला कोश म्हणतात. तर पहिला कोश आहे तो अन्नमय कोश आहे. म्हणजे अन्नापासून बनलेला आहे. तिथे अन्न हीच जाणीव आहे. बघा, बरेच वेळा असे लोक असतात की त्यांना जेवण खाण हेच त्यांचं आयुष्य असतं, बाकी त्यांचा कसला विचारच नसतो. तर असे जे असतात हे चेतनेचे 5 स्तर आहेत. आणि जसजसं आपण वरच्या वरच्या स्तरावर जातो, आपण अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. आपलं स्थूलत्व आणि जडत्व कमी व्हायला लागतं. आणि म्हणून अन्नमय जो आहे तो शारीरिक स्तरावर, की मी शरीर आहे, मला म्हणजे मी अन्न आहे अशी जी भावना आहे, म्हणजे अन्नच सर्व काही आहे अशी जी चेतनेची जाणीव आहे, फक्त अन्नासाठीच जगतोय, अन्न हेच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. तर हे बाह्य शरीर किंवा स्थूल शरीर आहे, त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. ते पंचमहाभूतापासून बनलंय. त्याच्यामध्ये हाडं आहेत, त्याच्यामध्ये स्नायू आहेत, त्याच्यामध्ये
वेगवेगळे रसरक्त असे वेगवेगळ्या रचना आहेत. तर असं हे अन्नमय कोश आहे. हा आपला सर्वात बाहेरचा कोश आहे, सर्वात स्थूल कोश आहे. त्यानंतर येतो प्राणमय कोश. हा प्राणशक्तीपासून बनलाय. आपण कुठून घेतो प्राणशक्ती? तर श्वासातून घेतो. आणि म्हणून 5 वायूपासून बनलेला आहे. व्यान, प्राण, उदान, समान आणि अपान यांना प्राण म्हणतात, प्राणशक्ती म्हणतात. आणि त्याच्यामुळे ही चेतना मी जिवंत आहे, कारण प्राण आहे तोपर्यंत जिवंत आहे. त्यामुळे ही चेतना जेव्हा आतल्या कोशात जाते तेव्हा मी जिवंत आहे ही जाणीव राहते. आणि म्हणून याच्यासाठी उत्तम सूर्यप्रकाश, खेळती हवा, प्राणायाम हा प्राणशक्तीचा उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. जर आपलं प्राणमय शरीर चांगलं असेल तर अन्नमय शरीर पण चांगलं राहणार. बघा, सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. हे समजून घ्यायचं. हे वेगवेगळे कोश आहेत. आणि मग नंतर आतला येतो तो ज्ञानमय कोश, मनाचा स्तर येतो. म्हणजे पहिला झाला बाहेरचं शरीर, नंतर झालं आपलं प्राणशक्ती म्हणजे आपला श्वास, मग त्यानंतर येतं आपलं मन आणि मनातले विचार. बघा, आपल्या मनात चांगले विचारही येतात आणि वाईट विचारही येतात. त्या दोघांपासून आपलं मन बनलेलं आहे, उत्कृष्ट विचारापासून आणि निकृष्ट विचारापासून. म्हणून बघा, जे मानसिक स्तरावर असतात ना त्यांना उत्तम संगीत आवडतं, ते दर्जेदार संगीत ऐकतात, शास्त्रीय संगीत ऐकतात, दुसऱ्यांच्या मनाबद्दल जाणतात, त्यांना मनाची कल्पना असते. हा सूक्ष्म कोश आहे. जर आपलं मन निरोगी असेल तर शरीर निरोगी राहणार. म्हणून त्याच्यासाठी आपण काय मनात विचार करतो याचाही विचार केला पाहिजे. चांगले विचार आले पाहिजेत, भगवंतांबद्दलचे विचार आले पाहिजेत. मग आपल्या मनाचं आरोग्य उत्तम राहील. त्यानंतर येतो विज्ञानमय किंवा बुद्धीचा स्तर. बघा, मन नुसतं मनन करण्यासाठी आहे, पण बुद्धी निर्णय घेते. काय चांगलंय काय वाईट आहे हे बुद्धी ठरवते. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे, तर नित्यानित्य वस्तू विवेक, गुरुकडनं ज्ञान प्राप्ती करून हा विज्ञानमय कोश म्हणजे विशेष ज्ञान याच्यामध्ये भरलं जातं. तुम्ही डोळ्यासमोर विचार करा की विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आहेत ना, अशा रिकाम्या पिशव्या आहेत. त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. जेव्हा गुरूंची प्राप्ती होते तेव्हा हा विज्ञानमय कोश मिळतो आणि आनंदमय कोश मिळतो, आणि रिकामे असतात अक्षरशः. प्रत्येक जन्मात ते भरले जातात. एकदा ते मिळाले की ते काही काही जन्मामध्ये आपल्या बरोबर राहतात. पण पहिले जे 3 आहेत ना, भू भुव स्वाहा लोकातले अन्नमय, प्राणमय आणि मनोमय, ते मात्र प्रत्येक जन्मात आपल्याला नवीन नवीन मिळतात. म्हणजे आपण एक एक कोश टाकतो आणि मग परत 3ही कोश नवीन घेतो. म्हणजे मृत्यूची वेळ येते तेव्हा पहिला अन्नमय कोश टाकला जातो, हे वरचा कोट काढून टाकला. मग त्यानंतर प्राणमय कोश म्हणजे आतली जी प्राणशक्ती आहे, जे आपण श्वास घेतोय, जे चलनवलन चालू आहे, जी गती चालू आहे, मग तो कोश कळून जातो, तो कोश नाहीसा होतो. मग आपली चेतना आतल्या स्तरामध्ये येते, म्हणजे मानसिक स्तरावर. आणि त्याच्यामध्ये आपण मग त्या स्वर्गामध्ये वास्तव्य करतो. त्याला म्हणतात मनोदेह, मनापासून बनलेला देह. मनोदेहामार्फत त्याला स्वरदेह पण म्हणतात. आणि त्या स्वरदेह मनोदेहामार्फत स्वर्गामध्ये वास्तव्य होतं. मग काळांतराने तोही देह पडून जातो. आणि मग अशा रीतीने पुन्हा नवीन देह, पुन्हा 3 देह काढून टाकायचे, पुन्हा 3 देह धारण करायचे. आणि मग विज्ञानमय आणि आनंदमय कोश मिळतो. आणि मग अशा वेळी जेव्हा विज्ञानमय कोश मिळतो तेव्हा मिथ्या अहंकार नाहीसा व्हायला लागतो, कर्तेपणाची जाणीव नाहीशी व्हायला लागते, आणि गुरुंकडनं ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागते. आणि मग नंतर आनंदमय कोश, फक्त भक्तीने पोचता येतं इथे. आणि जेव्हा आनंदमय, आनंदच आनंद, प्रत्येक क्षणी आनंद, बाह्य जगातल्या कुठल्याही गोष्टीवर तो आनंद अवलंबून नाहीये. आणि सामान्य लोकांमध्ये हा कोश नसतो, अप्रगत असतो. लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हे 5 कोश महत्वाचे आहेत. आपली 5 आवरण आहेत, आपली 5 देह आहे, हे आपण काढून टाकतो आणि नवीन धारण करतो. आणि म्हणून मृत्यू म्हणजे काय, तर हे देह काढून टाकणं आणि पुढच्या जन्मात हे 3 नवीन मिळणं. पण विज्ञानमय आणि आनंदमय कोश हा पुढच्या जन्मामध्ये तोच राहतो, फक्त प्रत्येक जन्मात तो भरला जातो. म्हणून पूर्ण ज्ञानाची आणि पूर्ण आनंदाची अवस्था प्राप्त झाली की पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावं लागत नाही, आणि हे 2 कोश भरून जातात. मग त्याच्या पलीकडची अवस्था प्राप्त होतो. पुढची स्लाइड माताजी. बघा, हे मुद्दाम समजावून सांगते कारण हे खूप महत्वाचं आहे. पंचमहाभूत, 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मिथ्या अहंकार, खोटा अहंकार. बघा, अहंकार कधी असणार आहे? मी पणाची जाणीव कधी असणार आहे? जेव्हा देहाची जाणीव असणार आहे, जेव्हा देह म्हणजे मी असं आपल्याला वाटेल तेव्हाच हा मिथ्या अहंकार असणार. पण मी नाहीच आहे, माझं अस्तित्व नाहीच आहे, मी कोणी नाहीये, हा देह मी नाहीये, अशी जेव्हा भावना असेल, फक्त परमात्मा आहे प्रत्येक चराचरामध्ये,
फक्त तू आणि तू आहेस, तेव्हा हा अहंकार आपोआपच गळून पडेल. कारण तिथे मीपणाला स्थानच नाहीये. कारण मी काहीच करत नाहीये. मी फक्त एक माध्यम आहे. मी त्या शरीरातनं जी कर्म करतोय, तुझी सेवा म्हणून करतोय. सगळी गवताचं पातं पण तुझ्या इच्छेशिवाय हलत नाही. म्हणजे अशी जेव्हा मनामध्ये भावना होते, तेव्हा मिथ्या अहंकार आपोआप नाहीसा होतो. बुद्धी, योग्य अयोग्य निर्णय करण्याची क्षमता, त्याला बुद्धी म्हणतात. बघा, ह्याचे कंपार्टमेंट नाहीये किंवा हे वेगळे वेगळे दाखवता येत नाहीत. याची फक्त आपल्याला जाणीव होते. याची आपण फक्त अनुभूती घेऊ शकतो, कारण हे सूक्ष्म शरीराचा भाग आहे. बुद्धी आपण पाहू शकत नाही, पण बुद्धीचे परिणाम पाहू शकतो. एखादी व्यक्ती खूप हुशार आहे, तर तिचा अभ्यासाने तिची झालेली प्रगती पाहू शकतो, पण तिची बुद्धी पाहू शकत नाही, तिचं मन पाहू शकत नाही, तिचा अहंकार पाहू शकत नाही. पण अहंकाराने ती व्यागते हे आपल्याला समजू शकतं. तर अशा रीतीने 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, म्हणजे आपले डोळे आपल्या पूर्ण शरीराला छिद्र आहेत. आणि या छिद्रावाटे आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान होतंय. जरी छिद्र नसतील, द्वार नसतील, तर बाह्य जगाशी आपण संपर्क येऊ शकणार नाही. मग बाह्य जगात काय चाललंय, आंधळ्यासारखी अवस्था होईल. काहीच दिसणार नाही बाहेरच्या जगात काय चाललंय, काय ऐकतोय, काय चव घेतोय. आपण बाह्य जगाचं ज्ञान चाचपडून घेतो, ऐकून घेतो, पाहून घेतो, स्पर्श करून घेतो, वासाने घेतो. आपल्याला पदार्थ पण आपल्या घरात आपण जेवण बनवतो, एखाद्याचा वास त्याचा वाईट आला की लगेच कळतं, अरे हा पदार्थ नासलाय. तो एखाद्या पदार्थाचा सुगंध येतोय तर ते ताजं अन्न. असं प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला नाकाद्वारे ज्ञान होतं जगाचं. आणि म्हणून ही पंच ज्ञानेंद्रिय आणि त्यानुसार पंचकर्मेंद्रिय, आणि पंचकर्मेंद्रियानुसार कर्म करतो आपण. वाणी आहे, पायू, पाद, उपस्थ, आपली जी पंचकर्मेंद्रिय आहे त्याने आपली कर्म घडतात. त्यानंतर मन ह्यांना जोडण्याचं काम करतं. 5 इंद्रिय विषय, बघा, डोळ्याने आपण पाहू शकतो, डोळ्याने ऐकू शकत नाही. कानाने आपण ऐकू शकतो, पाहू शकत नाही. किंवा कानाने आपण चव घेतो का, कानात अन्नपदार्थ टाकतो का, तर नाही. कानाने फक्त ऐकता येतं. तोंडामधून आपण फक्त चव घेऊ शकतो, बोलू शकतो. पण तोंडामध्ये आपण बाकी, आता तोंडाचे इतर काय काम आहे, जर फक्त आपल्याला रसनेंद्रिय आहे आणि वागेंद्रिय आहे की आपण बोलू शकतो आणि त्याच्यात चव विविध घेऊ शकतो. तर म्हणून ह्याचे प्रत्येक इंद्रियाचे 5 विषय. नंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख यांचा समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असं म्हटलं जातं. ते पंचमहाभूतांपासून बनलंय. आणि ते अंतःकरण म्हणजे सूक्ष्म शरीर, तर याला क्षेत्र म्हणतात, ज्याच्यात आपण कर्म करतो. तुमच्या समोर चित्र आहे बघा, 5 घोडे आहेत, ती 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपले 5 घोडे 5 दिशांना धावत असतात. त्याचा जो लगाम आहे ते आपलं मन आहे. आणि बुद्धीने तो लगाम हातात धरलेला आहे. जर बुद्धीच्या हातात लगाम नसेल, ते मन नसेल, तर घोडे सगळीकडे वाट फुटेल तिकडे धावत सुटतील. आणि मग काय करतील, खड्ड्यात नेऊन टाकतील, अपघात होण्याची शक्यता आहे. काहीही होऊ शकतं. आणि त्यात बसलेला जो आहे तो जीवात्मा आहे, तो त्याचा मालक आहे या रथाचा. आणि अशा रीतीने आपला हा आयुष्याचा रथ आहे, आपलं एक क्षेत्र आहे, त्याने आपण वावरतोय या जगामध्ये. पुढची स्लाइड. नम्रता, निरहंकार. बघा, जर परमात्मा सर्वत्र आहे तर तिथे गर्व कुठून येणार, त्यामुळे नम्रता आपोआपच येणार. अहंकार नाहीसा झालेलाच आहे. अहिंसा, काया वाचा मने कोणालाही न दुखवणं. आता तुम्ही विचार करा, सर्वत्र परमात्माच आहे तर हिंसा कोणाची होणार आहे. सहनशीलता, जे काही मला मिळतं आहे सुख दुःख, ते माझ्या पूर्वजन्मातील कर्मामुळे भोगावं लागतंय, हे ज्ञान झालं. आणि देहभावना नाहीशी झाली की सुख दुःखही नाहीशी होतात. कारण देह भावनेवरती सुख दुःख आहेत. आणि हे जेव्हा लक्षात येतं, त्याच्यामुळे सहनशीलता आपोआपच येते. आपण सहन करायला लागतो. पण आपल्याला लक्षात येतं की जे काही घडतंय ते परमात्म्याच्या इच्छेने घडतंय आणि माझ्यासाठी चांगलंच घडतंय. सरळपणा, कारण मनामध्ये कुटिलता नाहीच आहे की मनामध्ये एक काहीतरी कारस्थानं आहेत आणि बाहेर वेगळंच वागतोय. मनामध्ये भरलेलं आहे विष आणि बाहेरनं गोडगोड वागतोय. असं काही असतच नाही तिथे. की ते मन आणि मन आणि आपलं वागणं सगळं काही अगदी आरशासारखं होऊन जातं. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट जे मनात आहे ते बाहेर आहे. आणि म्हणून सरळपणा, नंतर आध्यात्मिक गुरुला शरण जाणं. पण अशी व्यक्ती जिने हे सर्व पाहिलंय, जिने सर्वाचा अनुभव घेतलेला आहे, तीच तुम्हाला सांगू शकते की हे काय आहे आध्यात्मिक ज्ञान. कारण तिने हे सगळं जाणलेलं आहे. म्हणून त्यांना शरण जाणं आवश्यक आहे. मग पावित्र्य म्हणजे शुचिता, नंतर स्थैर्य. कारण आपोआपच आपली जी धावपळ आहे ना किंवा आपली धडपड आहे ती थांबून जाते. आता कशासाठी धडपड करायची. आता झालं ना, आता आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली, महत्वाचं काय आहे ते कळलं, की आपली सगळी भौतिकतेची धडपड थांबून जाते.
आणि आपोआपच आपलं मन स्थैर्य म्हणजे स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, अविचलित राहायला लागतं. ते कुठल्याही बाबतीमध्ये ते अजिबात विचलित होत नाही किंवा अरे बापरे, मोठा पोटात गोळा आला असं होतच नाही. कारण स्थिरता यायला लागते हळूहळू. आणि मग आत्मसंयमन मग समजायला लागतं, आत्म्यावरती आपलं नियमन राहायला लागतं. इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित होणे, जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्यातलं दुःख दोष जाणणं. पुन्हा पुन्हा यायचंय आपल्याला, पुन्हा पुन्हा आजार होणार आहेत, पुन्हा पुन्हा म्हातारपण येणार आहे, पुन्हा पुन्हा मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. तर जेव्हा हे खरे संकट आहेत, ही खरी दुःख आहेत, की त्या एवढ्याशा गर्भाशयात राहायचंय 9 महिने कोंडून, त्या वारेमध्ये त्या सगळ्या गर्भाशयातल्या गर्भोदकामध्ये तरंगायचंय, आणि काही श्वास नाहीये, काही कसली फक्त आपली हालचाल होते. आणि अशी जी परावलंबी अवस्था आहे, मग तेव्हा प्रत्येक क्षणी भगवंतांची प्रार्थना करतो, मला सोडव, माझी सुटका कर. पण ज्या क्षणी तो जीव जन्माला येतो, लगेच दोषांच्या या पूर्ण 3 सत्वरजतमाच्या संपर्कात येतो आणि दूषित जगामध्ये तो लगेच विसरून जातो. आणि कोहम 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 असं आपण रडायला लागतो, की मी कोण आहे हेच विसरून जातो. गर्भाशयात असताना सगळी जाणीव असते. गर्भाशयात असताना भगवंतांची प्रार्थना करतो आणि अक्षरशः टाहो फोडतो, की मला सोडवा, मला वाचवा. पण हे सगळं विस्मरण विस्मरण झालंय आपल्याला, विसरून गेलोय आपण सर्व. आणि म्हणून अनासक्ती, पण जे सोडून जायचं त्याची कशाला आसक्ती ठेवायची. घरदार पत्नी मुलं बाळ यांपासून अनासक्ती. कारण शेवटी आपल्याला मार्ग एकट्यालाच चालायचा आहे. तो परमात्मा केवळ असणार आहे, बाकी कोणीही असणार नाहीये. जेव्हा शेवटची वेळ येईल तेव्हा आपल्याला एकट्यालाच हा मार्ग चालावा लागणार आहे. आणि अशा वेळी म्हणून त्याची तयारी व्हायला पाहिजे. अरे कशाची भीती, सगळी भीती नाहीशी होते. मनामध्ये इतकी शांती येते, की त्याच्यामध्ये चिंताही राहत नाही, कसली भविष्यकाळाची आपण काही चिंताही करत नाही, अशी अवस्था प्राप्त होते. आणि इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणं, माझी निरंतर अनन्य भक्तिमय सेवा करणं, एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणं, आणि स्वतःमध्येच संतुष्ट आहे, स्वतःमध्येच तृप्त आहे, स्वतःमध्येच आनंदी आहे, कशाचीही गरज नाहीये, बाह्य गोष्टीवर अवलंबूनच नाहीये आता. फक्त अंतर्मुखता, आत राहणं, आत्म्यात राहणं, अशी अवस्था, की सतत आत्म्याचा विचार, मी आत्मा आहे. अरे सगळी दुःख नाहीशी होतील, सगळी संकट नाहीशी होतील, सगळ्या चिंता नाहीशा होतील, अशी ही अवस्था आहे. आणि मग आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याच्या तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. पुढची स्लाइड माताजी. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. ते जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या आधी नसणारे ब्रह्म हे भौतिक जगाच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. बघा, ज्ञेय काय आहे, जाणून कशाला घ्यायचंय, स्वतःला जाणून घ्यायचंय, परमात्म्याला जाणून घ्यायचंय. पण विचार करा, ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट. आता एकदाच जाणलं की मी आत्मा आहे, मग अशा वेळी ते किंवा परमात्मा माझ्यामध्ये आहे, मग तो आत्म्याचा आनंद जेव्हा प्राप्त व्हायला लागेल किंवा भक्तिरस आतून उचंबळून यायला लागेल, ते प्रेम आतून, त्या प्रेमाचा पूर्ण, तुम्हाला कल्पना नाहीये की हे आपलं प्रेम सुटतंय. जेव्हा ते जाग होईल, आपण बघितलंय की किती प्रेमी भक्त, त्यांची काय अवस्था असते, त्या त्या प्रेमामध्ये पूर्ण अखंड बुडालेले असतात. ते त्या प्रेमामध्ये अक्षरशः ते डुंबत असतात, अशी त्यांची अवस्था आहे. मग जेव्हा त्या अमृताचा आस्वादन, बघा अमृत आपण कल्पनाही करू शकत नाही. आपली आपली जी रोजचं जेवण आहे ते आपण असं बकाबका खात असतो, पण अमृताची जेव्हा चव चाकतो आणि त्या अमृताचा जेव्हा आस्वाद घेतो, मग सतत त्या अमृताची आपल्याला हे लागते. म्हणूनच भक्तिरस एकदा चाखला की मग भक्तिरसाच्या सतत तोच विचार, त्यासाठीच केलेलं कार्य. म्हणून त्याची चव चाकणं आवश्यक आहे, त्याचा आस्वाद घेणं आवश्यक आहे. मग त्याचा आस्वादन तू करू शकशील. अनादी म्हणजे ज्याचा आदी नाही, सुरुवात नाही, कारण ते नेहमीच आहे. माझ्या अधीन असणारे हे ब्रह्म हे भौतिक जगाच्या कार्यकारणाच्या पलीकडे. भौतिक जगामध्ये कार्यकारण आहे, भौतिक जगामध्ये देह धारण करणं आहे, पण आध्यात्मिक जगतात असं काहीच नाहीये. हे सगळं आध्यात्मिक जगत भौतिक जगाच्या पलीकडे आहे. त्यामुळे या जाणून घेतल्याने आपण त्याच्यात प्रवेश करू शकतो. पुढची स्लाइड माताजी. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे. बघा, आपल्याला असं परमात्मा आहे, सगळी इंद्रिय, आपला देह प्रकृतीच्या मार्फत आपल्याला मिळालाय. पण जर परमात्म्याबद्दल म्हटलं तर तो इंद्रिय रहित आहे. म्हणजे त्यांना अनंत मुख आहेत, अनंत. आपण बघितलं ना विश्वरूप दर्शनामध्ये, त्यांना आपण कसं कानावाटे ऐकू शकतो,
ते प्रत्येक इंद्रियामार्फत प्रत्येक कार्य करू शकतात, असं त्यांचं सच्चित आनंद स्वरूप आहे. तो सर्व जीवांचा पालन करता, आपलं पालन पोषण तोच करतो. पाऊस जर पडला नाही तर अन्न कुठून मिळणार, धान्य कुठून पिकणार, फळं भाज्या कुठून येणार. नंतर अशा वेळी सगळ्या गोष्टी आपल्या अधीन नाही आहेत. पाऊस पडणं, नंतर वेळच्या वेळी धान्य निर्माण होणं, त्यामुळे आपलं पालन पोषण करता तोच आहे. आणि अनासक्त आहे. जरी तो पालन करत असला तरी सगळ्यांपासून आसक्त कशातच नाहीये. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे. गुण त्याच्या अधीन आहेत, माया त्यांच्या अधीन आहे आणि त्यांच्याबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. त्यामुळे गुणातीत व्हायचं असेल तर भगवंतांची सेवा केली पाहिजे. भगवंतांची सेवा केली की आपोआपच आपण गुणांच्या पलीकडे जातो. पुढची स्लाइड माताजी. परम सत्य, परम म्हणजे जे कधीही बदलणार नाही असं जे सत्य आहे, सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. बघा, एकदा आपल्या आतला आत्मा कळला, मग जेव्हा आपण बाहेरचं जगत बघतो तेव्हा सर्वत्र तो आत्माच नटलेला आहे किंवा तो परमात्माच सर्वत्र आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आतही तो आहे, बाहेरही तो आहे. आतापर्यंत आपल्याला पूर्ण जगत हे वेगळं वाटत होतं, पण जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा आत आणि बाहेर प्रत्येक प्राणी मात्राच्या ज्यांच्यात प्राणशक्ती आहे, चराचर म्हणजे चर आणि अचर, प्रत्येकामध्ये तो आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे बघा, ज्या स्थूल गोष्टी असतात त्या आपण पाहू शकतो, पण ज्या सूक्ष्म गोष्टी असतात त्या आपल्या इंद्रियांनी, आपण डोळ्यांनी, कानांनी त्यांच्याबद्दल आपण काही ज्ञान करून घेऊ शकत नाही. म्हणून ते पण सूक्ष्म आहेत, म्हणून आपल्याला दिसत नाहीत. ते सगळीकडे असले तरी आपण त्यांना पाहू शकत नाही आणि म्हणून ते सूक्ष्म आहेत. आणि भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आपले डोळे त्यांना पाहू शकत नाही, आपली इंद्रिय त्यांचा अनुभव घेऊ शकत नाही जरी ते सर्वत्र असले. आणि ते सगळ्यांच्या पलीकडे आहेत, ते अत्यंत दूर त्यांच्या गोलोकधामामध्ये आहेत, तरी ते प्रत्येकाच्या अत्यंत जवळ आहेत, प्रत्येकाच्या हृदयात आहेत. पुढची स्लाइड माताजी. ही परीक्षित राजाची गोष्ट आहे. परीक्षित राजाला वर ब्रह्मास्त्र सोडलं होतं अश्वत्थामाने, तेव्हा भक्ताला त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे, जो सर्व प्रकाश पसरलेला आहे. चंद्राचा, सूर्याचा, इलेक्ट्रिसिटीचा, हे सगळे कृत्रिम प्रकाश आहेत. स्वयंप्रकाशी भगवान आहेत, त्यांच्यापासून प्रकाश निर्माण झालाय. चंद्र सूर्यांनाही त्यांच्यापासून प्रकाश मिळालेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भौतिक अंधकाराच्या पलीकडे आणि अव्यक्त आहे, ते आपल्याला उघड उघड दिसू शकत नाही, म्हणून परमात्मा दिसू शकत नाही. पण गंमत बघा, तो सर्वत्र आहे, तो नाही असं काहीच नाहीये, तरीही आपण आपल्या सामान्य डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही. आपल्या आजूबाजूला त्याच्याशिवाय काहीच नाहीये, तरीही तो दिसत नाहीये आपल्याला, तरीही त्यांची जाणीव होत नाहीये, कारण ते अव्यक्त आहे. ते ज्ञान आहे, जाणून घेण्याची गोष्टी तेच आहेत आणि नेयही तेच आहेत आणि ज्ञानाचे ध्येयही तेच आहे. कारण आपल्याला फक्त त्यांचं ज्ञान, त्यांचं महात्म्य जाणून घ्यायचंय. जेव्हा ते माहिती होईल तेव्हा मनात प्रत्येक क्षणी त्यांचा विचार आपोआप राहील, कर्मही आपोआप घडतील. कारण जी गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे आपण त्याच्यासाठी धडपड करतो, त्याच्यासाठी आपली शक्ती लावतो, तो सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड माताजी. म्हणून बघा, योगी आपल्या हृदयामध्ये पाहतायत परमात्म्याला. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह किंवा शरीर, ज्ञान आणि नेय यांचे संक्षिप्त वर्णन, बघा हे तर थोडक्यातच सांगितलंय सगळं. असं संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्त जो माझं भजन करतो तोच हे पूर्णपणे जाणून घेतल्याने माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. जेव्हा भगवंतांची प्राप्ती तेव्हा त्यांच्यासारखं स्वरूप प्राप्त होतं, त्यांच्यासारखं सारूप्य मुक्ती. त्यांचा स्वभाव तर आहेच आपला, कारण त्यांचे गुण आपलेच आहेत, आपण अंश आहोत त्यांचा. पण त्यांचं स्वरूप सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती, साष्टी मुक्ती हे सर्व प्राप्त होतं. पुढची स्लाइड. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. प्रकृती भगवंतांपासून निर्माण झाली आहे, त्यामुळे तीही अनादी आहे, म्हणजे सुरुवातीपासून आहे. आणि सगळे जीवात्मेही सुरुवातीपासून आहे. आपल्याला वाटतं फक्त आपल्याला या जन्मापुरतं माहिती आहे, पण आपला जो प्रवास आहे तो अनेक जन्मातून चालत आलेला आहे, अनेक देह धारण केलेले आहेत. आपल्याला आता फक्त ते आठवत नाहीये, पण आपण पूर्वी होतो, कृष्णाच्या काळी होतो, प्रभू रामचंद्रांच्या काळी होतो, त्याच्या आधी भक्त प्रल्हादाच्या काळी आपण होतो, त्याच्या आधीतल्या युगातही होतो, लाखो वर्षापूर्वी होतो, अनादी होत आपण पहिल्यापासून आहोतच आणि पुढेही राहणारच आहोत. आपला कधीही नाश होणार नाहीये. फक्त व्यक्त आणि अव्यक्त या दोन अवस्थातून आपण जातो, पण विनाश होत नाही, आत्मा नेहमीच राहतो. म्हणून अनादी म्हटलंय.
आणि त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. गुण जे आहेत सत्वरज तम हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात. पुढची स्लाइड माताजी. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखाच्या उपभोगाला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. आपण देह धारण करतो, आपण भोगता आहोत, पण परमभोक्ता भगवान आहेत. आता भोगता म्हणजे काय? तर आपण जेव्हा आता बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण निसर्ग सौंदर्य पाहतो, तर आपण तो त्याचा उपभोग घेतो, त्या प्रकृतीचा, त्या निसर्ग सौंदर्याचा. आपण सुंदर पक्ष्यांचे किलबिल आवाज ऐकतो, झऱ्याचा खळखळाट ऐकतो, त्या कानामार्फत आपण त्या आवाजाचा उपभोग घेत असतो. म्हणून आपण उपभोग घेणारे म्हणून भोगता. तिथे विविध पदार्थ असतात, पंचपक्वान्न असतात, आपण ते चाखतो, तर आपण त्याची चव घेतो आणि त्याचा उपभोग घेणं असं त्याचा शब्द आहे. म्हणून त्याला भोगता हा शब्द वापरलेला आहे. आणि देहाच्या मार्फतच हे उपभोग आपण घेऊ शकतो. पण परमभोक्ताचे परमात्मा आहे. शेजारच्या चित्रात बघा दाखवले. आता एखाद्या व्यक्तीला काही हवंय, समजा एखाद्या व्यक्तीला खूप मांसाहार करायला आवडतो, अनियंत्रित मांसाहार करतो, पण मनुष्याचा देह हा मांसाहारासाठी नाहीये. आता जसे त्यांना सुळे असतात, जसं ते मांस फाडून खातात, तसे आपले दात नाहीये. त्यामुळे जर एखाद्याला आवडत असेल खूप मांसाहार करायला, तर भगवान अनुमंत आहेत, अनुमती देणारे आहेत. ते म्हणतात तुला जे पाहिजे ते मी देतो, मग तुला हा देह कशाला हवा? मग पुढच्या जन्मामध्ये तू वाघा सिंहाचा देह घे ना. तुला आता मांसाहार आवडतोय ना, मग तुला तसे दात देतो, तसे सुळे देतो, तुला तशी नख देतो, भरपूर मांसाहार कर, फक्त मांसाहारच करत राहा. म्हणून त्यांना उपद्रष्टा अनुमंता म्हटलंय. आपल्या मनातली प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतात. आता उदाहरणार्थ पुढची स्लाइड माताजी. आता एखादं डुक्कर आहे. आता एखाद्याला जर सतत झोपून राहायला आवडतंय किंवा एखाद्याला घाणीत लोळायला आवडतंय, तर मग त्याच्यासाठी मनुष्याच्या देहाची काय गरज आहे? पण डुकराचा देह चांगला आहे की. पण डुक्कर तर तुला जे आवडतं आहे, घाणीत लोळायला आवडतंय, मग तू दिवसभर त्याच्यातच लोळत राहशील, मग तो आनंद दिवसभर घेत राहशील. मग असा देह घे ना की त्याने तुला तो आनंद परिपूर्णपणे मिळेल. आता जे एखादं पुढची स्लाइड माताजी. तर एखादा तर अस्वल आहे, अस्वलाला खूप झोपायला आवडतं, ते 6 6 महिने झोपतं. मग एखाद्या माणसाला जर खूप झोपायचं असेल, तर माणसाच्या देहाची काय गरज आहे? मग अस्वलाचा देह जर पुढच्या जन्मी मिळाला, तर मस्त झोपून राहायचं 6 6 महिने, वा वा मजाच मजा. तर तुला जे आवडतंय तू घे ना, पूर्ण घे. मग त्यासाठी जो योग्य देह आहे तो घे आणि मजा कर भरपूर. तुला जे पाहिजे ते देतो. म्हणून त्यांना अनुमंता असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. आपण जे आता सर्वजण वावरतो आहोत, ते या भौतिक प्रकृतीत वावरतोय. कारण आपला देह भौतिक आहे. आपला देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. त्यामुळे ज्याच्यापासून देह बनलाय, आपला भौतिक देह म्हणून आपण भौतिक प्रकृतीत वावरतो आहोत. आपलं जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असं घडतं. त्यामुळे आपल्याला भौतिक देह खरा वाटायला लागतो, संसार खरा वाटायला लागतो, आणि नंतर जे काही आपला व्यवहार आहे तो खरा वाटायला लागतो. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरं वाईट लागतो त्याच्या कर्मानुसार. बघा किती योनी आहेत, हे आता थोड्याच दाखवल्या आहेत. 84 लाख योनी आहेत. पुढची स्लाइड माताजी. उपद्रष्टा अनुमंताच. उपद्रष्टा या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. बघा याच्यात उपनिषदात वर्णन आलंय की 2 पक्षी आहेत. आपल्या शरीरामध्ये 2 पक्षी बसलेत, जणू काही एका झाडावर खूप फळं लगडलेली आहेत. आणि हे 2 पक्षी आहेत, त्यातला एक पक्षी सतत फिरतोय, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर फळं खातोय, वेगवेगळ्या फळांचा रस टाकतोय आणि आनंदात आहे. तो या दुसऱ्या पक्षाकडे पाहतही नाहीये. आणि दुसरा पक्षी शांत बसलाय आणि या पक्षाकडे बघतोय की याचं लक्ष माझ्याकडे कधी जातं. पण त्या पक्षाचं इकडे तिकडे बागडण्यामध्ये, ती फळं खाण्यामध्ये लक्ष आहे. आपल्या हृदयात परमात्मा असूनही आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि तो परमात्मा वाट बघतोय की कधी हा माझ्याकडे बघतोय. आणि म्हणून या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, महान ईश्वर, साक्षी आणि फक्त पाहणारा द्रष्टा तथा अनुमती देणार आहे. तुला जे आवडेल ते तू घे. अनुमंता, उपद्रष्टा, अनुमंता, पाहणारा आणि अनुमती देणारा, असा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. पुढची स्लाइड माताजी. म्हणून आपण काय मागतो, काय विचार करतो, हे याचा आपण सावध राहायला पाहिजे सतत. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणाचे विकार, म्हणजे जो देह प्रकृती, नंतर त्रिगुणांचे विकार, नंतर देह, नंतर आत्मा, यांच्याबद्दल जो जाणतो तत्वतः की हे कसे काम करतात, यांचं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलेलो आहे,
आणि माझं आयुष्याचं ध्येय काय आहे हे जेव्हा समजतं, तत्वतः जाणतो, तर निश्चितच शंकाच नाही त्याला मोक्षप्राप्ती, याच्यात तो सुटका होते. बघा, आणि त्याची वर्तमान स्थिती कशीही असली, तो कसाही असला, किती दुराचारी असला, तरी त्याला जर ज्ञानप्राप्ती झाली आणि भक्तीची प्राप्ती झाली, तर पुनर्जन्म या भौतिक जगात यावं लागत नाही. इथला अभ्यास पूर्ण होऊन जातो आणि मग आपल्याच्या मूळ घर आहे, आपलं जे मूळ स्थान आहे, त्या विश्रांती स्थानी आपण जातो आध्यात्मिक जगतात. तिथून पुन्हा परत यावं लागत नाही, या संकटात सापडावं लागत नाही, नंतर विविध विवंचनात अडकावं लागत नाही, उदरनिर्वाहाची काळजी नाही, नंतर वेगवेगळ्या आजारांची भीती नाही, मृत्यूची भीती नाही, गर्भवास सहन करावा लागत नाही, म्हातारपण येत नाही, सतत प्रत्येक क्षणी आनंद, कोणाचा वियोग नाही. आणि अशी अवस्था किती उत्तम अवस्था, कसली काळजी नाही, ही अवस्था प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. तर बाजूला आपण बघतो शुकदेव गोस्वामी आहेत आणि ते परीक्षित राजाला ज्ञान देत आहेत हस्तिनापुरामध्ये. पुढची स्लाइड माताजी. काही जण, तर प्रत्येक जणाचं वेगळं आहे, परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे घेतात, तर काही जण ज्ञानाचा अभ्यास करून घेतात. विविध मार्ग आहेत, ज्याची आवड वेगवेगळी आहे, प्रत्येकाला वेगळं आवडतं, प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी आहे. त्यामुळे काही जण त्याची अनुभूती अंतरात म्हणजे आपल्या अंतःकरणात अंतर्मुख होऊन ध्यान म्हणजे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात. काही जण ज्ञानाचा अभ्यास म्हणजे ते ज्ञान गोळा करतात, जाणून घेतात. तर अन्य काही जण निष्काम कर्म, की माझं कर्म तुझ्यासाठी, तुझी सेवा, माझंच कर्म, माझाच संसार, पण मी तुझ्यासाठी करतोय, आणि अशा रीतीने निष्काम कर्माद्वारे करतात. पुढची स्लाइड मध्ये. ही कपिल देव आहेत आणि माता देवहूती. तर ही जी आहे तिला त्यांनी उपदेश केलेला आहे, त्याची गोष्ट मी तुम्हाला उद्या सांगेन जेव्हा संपूर्ण संपेल तेव्हा. तर कपिल मुनी जे आपल्या मातेला देवहूतीला उपदेश करतायत, आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नसूनही, बघा प्रत्येक जण काय सगळं आध्यात्मिक ज्ञान पंडित असत नाही, तरी तो नसला तरी परमपुरुषासंबंधी नुसतं ऐकलं, नुसतं श्रवण केलं, त्याची उपासना करण्याचे प्रामाणिक, काही जण नुसते ऐकतात, ते खूप प्रगाढ पंडित नाही आहेत किंवा खूप ज्ञानी नाही आहेत, तरी ते ऐकतात दुसऱ्याकडनं आणि त्यानुसार त्याची उपासना करायला सुरुवात करतात, असेही काही जण आहेत. आणि प्रमाणित व्यक्तीकडून ऐकण्याच्या त्यांच्या, प्रमाणित म्हणजे काय, की ज्याने स्वतः अनुभवलंय, ज्याला हे ज्ञान झालंय, ज्याच्या समोर हे ज्ञान प्रगट झालंय, ज्याच्यावर भगवंतांची कृपा झालीये, ज्याने अनुभव घेतलाय, त्याने साखरेची गोडी चाखली आहे, अशी जी व्यक्ती आहे ती प्रमाणित व्यक्ती आहे. तिच्याकडून जेव्हा ऐकतो, कारण हे सगळं त्याला आलेला अनुभव आहे, त्याला झालेलं ज्ञान आहे, त्याच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा नुसतं ऐकून या जन्ममृत्यूच्या पलीकडे जातात. पुढची स्लाइड माताजी. हे भरतर्षभ, चर आणि अचर म्हणजे सजीव आणि निर्जीव किंवा चालणारे आणि न चालणारे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे आणि एकाच ठिकाणी राहणारे, असे तू जे काही अस्तित्वात, अस्तित्व असणं, जे काही आहे, जे काही अस्तित्वात आहे, जे असणं याला अस्तित्व असं म्हटलं जातं. ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आजूबाजूला जे काही आहे ते फक्त क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा संयोग आहे. भिन्न भिन्न देह, भिन्न भिन्न जीवात्मे. पुढची स्लाइड माताजी. दोघांचा संयोग आहे असं आपल्या आजूबाजूला जे काही आहे. सर्व देहामध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा, म्हणजे त्याला जाणीव झाली की तो परमात्मा आपल्या हृदयात आहे. नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्य यथार्थ दृष्टीने पाहतो. त्याने परमात्म्याला पाहिलं किंवा जेव्हा आपला विनाश नाही, हा आपला जन्म आहे केवळ, या जन्मी मी हा देह धारण केलाय, मी अमुक अमुक फक्त या जन्मापुरता आहे, अमुक अमुक नातेवाईक माझे या जन्मापुरते आहेत, ते माझे देहाचे संबंधी आहेत, जे काही माझ्याकडे घरदार पैसा अडका आहे ते या जन्मापुरतं फक्त मला मिळालेलं तात्पुरतं वापरायला मिळालेलं आहे. हे जो जाणतो तो खरं जाणतो, यथार्थ दृष्टीने पाहतो. बाकीचे लोक नुसते डोळ्याने पाहत असतात, पण ते खरे पाहणारा जो यथार्थ तत्व जाणतो तो खरा पाहणार आहे. पुढची स्लाइड माताजी. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, जो आत्मसाक्षात्कारी आहे, तो मनामुळे स्वतःची अधोगती होत नाही. आता अधोगती कुठे होणार आहे, तर सर्वत्र जो परमात्मा आहे हे एकदा समजलं, एकदा ते मनामध्ये पूर्णपणे अंकित झालं किंवा अगदी
आपल्या मनामध्ये दृढ निश्चय झाला सर्वत्र परमात्मा आहे, तर तिथे ऊर्ध्वगती, तेव्हा तिथे फक्त आणि फक्त आपला विकासच होणार आहे, तिथे उन्नतीच होणार आहे, तिथे उत्तम गतीच प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे तो परमगती, सर्वश्रेष्ठ गती, आपण आता चाललोय ना एक एक पायरी चढत 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 चढत, तर आपल्याला सर्वोच्च गती आणि सर्वोच्च स्थिती प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्म करते. आता आपण जे काही करतो सकाळी उठल्यापासून दात घासण्यापासून रात्री झोपेपर्यंत, जे विविध कर्म कळत नकळत करतो ते कशाच्या द्वारे करतो? आपण आपले दात घासतो, आपलं रोजचं आंघोळ आहे, जेवण करणं आहे, नंतर खाणं आहे, नंतर घरातली कामं आहेत, व्यवसायाला जाणं आहे. हे आपलं जर देह नसेल, शरीर नसेल, तर आपण करू शकणार नाही. म्हणजे शरीराच्या मार्फत कर्म केलं जातं. आत्मा अकर्ता आहे. आत्मा कुठे कर्म करतोय? आत्मा तर राहतोय. कर्म तर शरीरामार्फत घडतंय. हे वास्तव पाहू शकणारा मनुष्यच खरं पाहतो. पुढची स्लाइड माताजी. मी नाही करत आहे, तो अतिशक्ती किंवा तो परमात्मा तोच सर्व काही करणार आहे. आकाश सर्वव्यापी असूनही आपल्या सूक्ष्मत्वामुळे कोणत्याच वस्तूमध्ये लिप्त होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये म्हणजे आत्मदृष्टीमध्ये स्थित झालेला, आत्मदृष्टीमध्ये स्थित म्हणजे ज्याला नजर आली आत्म्याची, त्या प्रत्येक क्षणी तो आत्म्याला पाहतोय, प्रत्येक क्षणीमध्ये तो आत्म्याचा विचार करतोय. देहाचा विचार नाहीच राहिलेला, देहाचा विचार नाहीसा झालेला आहे. असा जो आहे तो आत्मा शरीरामध्ये लिप्त होत नाही, कारण तो शरीरापासून वेगळा झालाय. त्याला शरीरात राहूनही कळलंय की मी शरीर नाहीये, त्यामुळे तो आपोआपच अलिप्त झालाय. मी देह नाहीये त्याने जाणलेलं आहे आणि तो आत्म्यात राहतोय. तो देह भावनेवरती नाहीये. आता आपल्याला दिसतंय की तो सगळं काही करतोय, पण आतमध्ये तो अंतर्मुख अवस्थेत राहिलेला आहे, आत्म्यात राहिलेला आहे. पुढची स्लाइड माताजी. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. बघा, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये चेतना आहे. प्रत्येक आपल्या म्हणून आपल्या बोटाला लागलं तरी आपल्याला दुखतं. की आपल्या शरीरामध्ये जे पेशींचं कार्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये चयापचय चाललंय, त्याच्यातही परिणमन चाललंय, त्याच्यातही अन्न निर्माण करायचं विविध कार्य चाललेली आहे. तर ही चेतना कुठून आली? ही सर्वव्यापी चेतना आहे, ती आत्म्यामुळे आली आहे. आत्मा हृदयात आहे, स्फुल्लिंगाप्रमाणे आहे, केसाच्या 10,000 भागा एवढा आहे, एका ठिणगीसारखा आहे, हृदयामध्ये राहतो. असं असलं तरी ती चेतना त्याच्यामुळे सर्व व्यापी पूर्ण देहामध्ये आहे. म्हणून तुमच्या बोटाला लागलं, डोक्याला लागलं, तिथे आत्मा जरी नसला तरी ती चेतना असल्यामुळे, तो सजीवपणा असल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणून ही सर्वव्यापी चेतना संपूर्ण शरीराला व्यापलेली आहे. बघा, प्रकाशाने प्रकाश तो आत्म्याचा कसा आपल्या भोवती पसरलेला आहे. पुढची स्लाइड माताची. जे ज्ञानचक्षुने म्हणजे ज्ञानाच्या डोळ्यांनी जेव्हा भगवद्गीतेचं ज्ञान होतं तेव्हा आपोआपच ही जाणीव यायला लागते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे देह आणि आत्मा यातला फरक पाहतो आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतो. आता आता परमात्माच आहे, त्याची सेवा चाललेली आहे आणि पूर्ण ज्ञान झालेलं आहे जगाचं. आता पुन्हा जन्म घेऊन यायची गरजच काय? आता गरजच उरली नाहीये. आणि म्हणून त्यांना परम लक्ष जे परमात्मा आहे त्यांची प्राप्ती होते. कारण तेच प्राप्त करून घ्यायचंय, बाकीच्या गोष्टी सगळ्या नाहीशा होणाऱ्या आहेत. त्या आपल्या बरोबर काही राहणार नाहीये, काही येणार नाहीये. प्रत्येक जन्मात त्या कमवाव्या लागतील, परत 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 त्या आपल्याला पुन्हा पुन्हा कमवाव्या लागतील. पण परमात्माची साथ कधीही सुटणार नाहीये. पुढची स्लाइड माताजी. आणि अशा रीतीने हा अध्याय खूप कठीण आहे खरं म्हटलं तर. पण क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, देह म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि प्रत्येकामध्ये तो आत्मा परमात्मा आहे. तो हे नाहीसे होणारे नाही आहेत, ते देहामार्फत काम करतोय. आपण जे आहे ते आपण आपलं कार्यक्षेत्र आहे आणि आपल्या या देहामार्फत आपले व्यवहार होत आहेत. जर देह नसेल तर आपण व्यवहार करू शकणार नाही. प्रत्येक लोकात वेगळा देह असतो, त्या देहामार्फत त्या शरीरामार्फतच, देह म्हणजे धारण करणारा, आपण त्या देहामध्ये राहतो, त्या देहाला धारण करतो, म्हणून त्याला देह म्हटलं जातं. आणि त्याला धारण करूनच आपण वावरतो. आत्मा जो आहे त्यात राहतो, जसं रथात राहणं, नगरात राहणं, पुरीत राहणं, तसं आपण यात वास्तव्य करून राहतो. हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा मनामध्ये स्थिरपणे एवढं रुजतं आणि पचतं, तेव्हा प्रत्येक क्षणी तो परमात्मा, त्याचं दर्शन, आत्मसाक्षात्कार, आत्म्याचं दर्शन घडायला लागतं. आणि ही सर्वोच्च अवस्था आहे. आणि ही सर्वोच्च अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सगळे धडपडत असतात. देवतांनाही हवंय हे सुख,
असुरांनाही हवंय. सगळे ह्याच्यासाठी धडपड करतायत, पण केवळ आणि केवळ मनुष्य शरीरामध्येच प्राप्त होतं. म्हणून ही संधी प्राप्त झालेली आहे हे प्राप्त करून घेण्याची. कुणाची प्रश्न आहेत का? ठीक आहे, मी शेवटची प्रार्थना म्हणते. आज सुट्टी आहे खरं म्हटलं तर, आज 15 ऑगस्ट, पण तुम्ही सर्वजण आलात इथे एवढं ऐकण्यासाठी. खरोखरच तुमचं खूप कौतुक आहे की तुम्ही या भगवद्गीतेचा एक दिवस चुकवला नाही. आज 2 दिवस मस्त बाहेर फिरायला तुम्हाला जायला वेळ असतानाही तुम्हाला इथे येण्याची बुद्धी झाली. तर ही तुमचं किती, आपलं किती जन्माचं भाग्य आहे की आपण ही चर्चा करतोय. परमात्म्याची किती कृपा आहे आपल्या सर्वांवर. तर ह्याच्यानुसार हे जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी शेवटची प्रार्थना म्हणते. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे. संजना माताजीची खूप खूप आभारी आहे.